हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही सगळे. तुम्हाला माहिती आहे आंब्याचा सीझन आलेला आहे आता. तर मग मी आज आंब्याचा मुरब्बा बनवणार आहे. आंब्याच्या मुरब्बासाठी मी आंबे चांगले किसून घेतलेले आहे. बारीक मस्त किसून घ्यायचे रॉ मँगो आणि त्याला मस्त किस करून घ्यायचा. आणि मग नंतर गूळ पण किसून घ्यायचा. गूळ लागतो त्यामध्ये. तुमच्याकडे इलायची आणि लवंग असेल तर तुम्ही ते टाकू शकता. दालचिनी पण टाकू शकता. ते प्रिझर्वेटिव्ह म्हणून ॲड करतात त्यामध्ये. मग चांगलं तूप कढई तापवायची. मग त्यामध्ये तूप घालायचं आणि मग तो जो किस जो आपण केलेला आहे आंब्याचा तो चांगला लालसर होतपर्यंत परतवून घ्यायचा. त्याला तुपामध्ये पूर्ण असं भाजून घ्यायचं. म्हणजे जोपर्यंत तो चिमत नाही तोपर्यंत भाजायचं लालसर होतपर्यंत. आणि मग नंतर जो गूळ किसलेला असतो तो त्यामध्ये ॲड करायचा. जर तुम्ही लवंग दालचिनी टाकत आहात तर मग त्याची टेस्ट पण इन्हान्स होतं आणि त्याने तो तुमचा जो मुरंबा आहे तो जास्त काळ टिकतो. पण वर्षानुवर्ष टिकतो असा हा मुरंबा असतो. तर जो बारीक किसलेला गूळ जो आहे तर मग तो पण आता ॲड करून टाकायचा त्यामध्ये. चांगलं त्याला पण पहिले पूर्ण परतून घ्यायचं. असं त्याला असं पूर्ण असं लालसर चिमू द्यायचं त्या सगळं आंब्याला, कारण ते तुपामध्ये पूर्ण तो असा भाजला गेला पाहिजे. तर म्हणून मग ती जी टेस्ट असतात ते इन्हान्स होतात. इन्हान्स व्हायला आपल्याला मदत होते. म्हणून तो चांगला परतून घ्यायचा थोडा. आणि खूप असा स्वादिष्ट बनतो हा मुरंबा. माझा तर पर्सनल असा फेवरेट आहे हा मुरंबा. जर आपण त्यामध्ये गूळ घालतो म्हणून त्याला आपण गुळांबा पण म्हणू शकतो. आणि तुम्ही साखर पण घालू शकता तुमच्या आवडीने. जसं जर तुम्हाला साखर आवडत असेल तर तुम्ही त्यामध्ये साखर पण घालू शकता. तर खूप छान बनतो हा मुरंबा. तर तुम्ही नक्की बनवून पहा. मग आता मी त्यामध्ये गूळ घालते. गूळ तुमच्या टेस्टनुसार घालू शकता. तर मग ते गूळ आणि थोडी साखर पण टाकू शकता तुम्ही चवीला. तर गूळ टाकला आहे मी आता. आणि मग तो मस्त परतून घ्यायचा. म्हणजे तो एकजीव झाला पाहिजे गूळ आणि ते सगळं म्हणजे किस वगैरे तो असा एकजीव झाला पाहिजे. मग चांगलं परतून घ्यायचं आणि छानपैकी असा होऊ द्यायचा गूळ त्यामध्ये. मग स्वादासाठी थोडं मीठ पण टाकून घेते मी त्यामध्ये. मग मीठ टाकून घेतलं आणि मग मस्त परतून घेतला. मग मी त्यामध्ये थोडी इलायची पण टाकली आहे. लवंग टाकली आहे मी त्यामध्ये. ते लवंग आणि दालचिनी असेल तर तुम्ही नक्की टाका. खूप टेस्टी इन्हान्स होते. मग तो जो मुरंबा आहे त्याचा कलर चेंज होतो आणि पूर्ण म्हणजे तो असा मिक्स होतो ना. तर जसं आपण पाक होतो तसा तो एकतार झाला पाहिजे. मग त्याला जर आपल्याला टेस्ट करून बघायचं असेल तर तुम्ही त्याला थोडंसं असं एकतार होतपर्यंत असं सगळं आटवू द्यायचं. आणि अशा प्रकारे खूप मस्त असा मुरंबा तयार होतो. त्याला तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवू शकता आणि तुम्हाला जेव्हा वाटलं तेव्हा पोळीसोबत आणि असं खाऊ शकता. खूप भारी आणि टेस्टी जर हे डिश होते ते मुरंबा किंवा गुळांबा होते. तुम्ही नक्की ट्राय करा. आणि ठीक आहे, फॉलो करा, कमेंट करा, लाईक करा. ठीक आहे, थँक्यू.